तर मित्रांनो, आज आपल्या दिवसाची सुरुवात होती डायरेक्ट चहा टाकून. दुकानाबाहेर तर फुल गर्दी चालू होती. साला भाईसाहेब क्यों नाही पड रहा. बघितलं तर आपला कॉफीचा डबा खाली झाला होता. मग काय निघालो डायरेक्ट वरतोंड करीत कॉफीचा डबा. पुढे पुढे गेली लागली आपल्याला डायरेक्ट ट्रॅफिक. गाडी पार्क केली आणि निघालो डायरेक्ट दुकानात. जेव्हा पण मी असा मोबाईलवर घेऊन पब्लिक मध्ये चालतो ना, तर पब्लिक म्हणत असते आयला काय करतोय नेमका. पब्लिकला इग्नोर करत आपण पोहोचलो डायरेक्ट मॉलमध्ये. मॉलमध्ये आपण सेक्शन सापडत होतो कॉफीचा. कॉफी सापडली. मस्तपैकी कॉफी वगैरे घेऊन आपण निघालो. इथंच कॉफी पेन घेऊ म्हणलं मित्रांनो. त्यामुळे इथंच कॉफी घेतली निघालो. तर या कॉफी सोबत आपला ग्लास पण फ्री भेटला होता. चला म्हणलं थोडीशी कॉफी पण खाऊन बघावं कशी येते. हातावर घेतली थोडीशी आणि डायरेक्ट टाकली तोंडात. तोंड टाकल्यात असं कडू खतरनाक लागलं ना ते. मग थोडं ते सामान ठेवायची जागा सुद्धा आपण थोडी नीट करून घेतली तिथली. मामा लागला गॅस रिपेअरिंग करायला तवर. मग तिकडून निघालो तर आपण डायरेक्ट मामाच्या घरी जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे केलं. आलो परत दुकानावर आपल्याला थांबायची ड्युटी होती. थोड्या वेळ थांबून आपण निघलो डायरेक्ट आपल्या क्लासकडे. क्लासमध्ये रूमला येऊन बघतो तर काय सगळे मित्र एका जागेवर जाऊन कोजागिरीचं दूध तापवताना दिसले मला. मग त्यांच्यासोबत बसून आपण पण दूध हलवायचं नाटक करत बसलो. आपलं नाटक पकडल्यामुळे अध्यक्ष म्हणलं की इकडे मी हलवतो दूध. म्हणून कन्वर्ट काय झाले ते. पोरं म्हणे तुझं फरक आहे तुला हलवायला येत नाही. त्यांना म्हणलं बे मी पण चहावाला आहे रे. त्यासोबतच आपण त्यात मसाला वगैरे टाकून घेतले सगळे. मग आपण आलो टेरेसवर. सगळे दूध पिण्यासाठी आपली सोय लावत बसले. आपण पण 2 महिने पडलेला आधीचा ग्लास घेऊन आलो. दुधाची वाटणी करण्याचं काम आपल्या अध्यक्षकडे दिलं होतं. आम्ही बॅचलर असून सुद्धा असा विषय करत होतो आम्ही आमच्या रूमवर. फायनली आपल्याला दूध भेटलं होतं. पण मला पहिल्यांदा दूध पिऊन बघावं कसं येते. मग काय दूध घेतलेलं आवलं तोंडाला. हा वा खतरनाक दूध होतं एकदम. कसं आहे ना मित्रांनो, बॅचलर जर असलात ना तरी पण अशा गोष्टी करत राहायचं. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. गुड नाईट मित्रांनो.